So today we will discuss about the third application of potentiometer, that is to determine the internal resistance of cell. सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. आता कुठलाही सेल तुम्ही घेतला तर त्या सेलला स्वतःचा असा इंटरनल रेजिस्टन्स असतोच. असा कुठलाही सेल नाही की ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा 0 असेल. सेलला इंटरनल रेजिस्टन्स का असतो याचं साधं कारण आहे. एखादा सिंपल सेल आपण कन्सिडर केला, त्याच्यात आपण एक कॉपर रॉड असेल, झिंक रॉड असेल, या पद्धतीने जेव्हा सेल वर्क होतो म्हणजे त्याच्या अक्रॉस मी काहीतरी लोड लावतो या पद्धतीने, तर करंट सेटअप होतं आणि करंट तुम्हाला समजा या पद्धतीने करंटचे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असा असेल कॉपरकडे, तर इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी या पद्धतीने परत ते इलेक्ट्रॉन्स असे जाणार आणि सर्किट पूर्ण होतं. मग हे जे इलेक्ट्रॉन्सचं मोशन असतं किंवा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचं मोशन असतं, याला हे जे सोल्युशन असतं, सोल्युशन्समधले जे आयन्स असतात हे जरा अपोज करतात, त्या ठिकाणी विरोध करतात. म्हणजे हा जो रेजिस्टन्स असतो विरोध करणं, त्यालाच आपण म्हणतो सेलचा इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे हे जे सोल्युशन असतं याच्यामुळे त्या ठिकाणी या सेलला त्याचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला क्रिएट होताना दिसतो. आता हा इंटरनल रेजिस्टन्स हिडन आहे, पण त्याचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे. की एखादा सेल मी घेतला, समजा या ठिकाणी हा हा सेल मी घेतलेला आहे, हा आर म्हणजे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपण दाखवलेला आहे. हा कम्प्लीट एक सेल आहे या पद्धतीने. तर हा जो इंटरनल रेजिस्टन्स आर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. समजलं कन्सेप्ट काय म्हणजे काय आपल्याला नेमकं या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स सेलचा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग आपण फिगर मी समोर काढलेली, त्या फिगरमधलं एक पोटेन्शियोमीटर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा पोटेन्शियोमीटर आहे. या पद्धतीने सर्किट ड्राईव्ह करण्यासाठी इथे एक मी सेल बॅटरी लावलेली आहे, E1 की K1 रेओस्टॅट RH. इकडे वरती ज्या सेलचा मला इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे तो सेल मी इथे लावला आहे. त्याच्या पॅरलमध्ये इथं रेजिस्टन्स बॉक्स किंवा नोन रेजिस्टन्स आपण लावला आहे. आणि ही जी की आहे दुसरी, या कीला मी नाव देतो K2. गॅल्व्हनोमीटर या कॉम्बिनेशनला आपण दिलेलं आहे आणि पुढे जॉकी किंवा स्लायडिंग की आपण त्याला म्हणतो. तर हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन, की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी. आता आपल्याला सुरुवातीला मी काय करणार, पहिल्या स्टेजला की K1 इज क्लोज्ड अँड की K2 इज ओपन. ही जी K1 की आहे ही मी क्लोज केली म्हणजे काय केली, बटन मी ऑन केलं असं त्याचा अर्थ होतो. त्यावेळेस ही जी की आहे ही ओपन आहे, म्हणजे ही बटन याचं बंद केलेलं आहे. बरोबर आहे. आता बघा करंट इथून ड्रॉ होणार या पद्धतीने, या पॉईंटला ए पॉईंटला आल्यानंतर करंट डिवाइड होणार, बाकी पोटेन्शियोमीटर वायरमध्ये जाणार, काही करंट इकडे जाणार, इकडे जाणारं करंट या पॉईंटला येणार, या पॉईंटला आल्यानंतर ते या बाजूला जाईल आणि या बाजूला आपण जाण्याचा प्रयत्न करणार करंट. पण आपल्याला माहिती इथं बटन आपण बंद केलं आहे, की ओपन आहे, म्हणून हे करंट सर्किट कंप्लीट करू शकत नाही. म्हणून इकडे कुठलेही करंट येणार नाही. पूर्ण करंट आपल्याला या सेलमधनं जाताना दिसेल. अशा पद्धतीने पुढे ते करंट आपल्याला फ्लो होताना दिसेल. आता मी काय करणार, आपण ही जी स्लायडिंग की जर मी ए पॉईंटला टॅप केली तर गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लॅक्शन मला टू द लेफ्ट मिळणार. बी पॉईंटला मी जॉकी टॅप केली तर गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लॅक्शन मला टू द राईट मिळणार. पण जर मी अलॉंग द लेंथ जॉकी टॅप करत आलो तर इथे कुठेतरी मला असा पॉईंट मिळेल, त्याला मी पी नाव देतो, की त्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लॅक्शन आपल्याला मिळणार 0. मग हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपण नल पॉईंट म्हणतो. म्हणजे आता गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लॅक्शन 0 आहे, करंट या पद्धतीने असं पास होत होतं, तर या पॉईंटला कुठल्याही प्रकारचं करंट सर्किटमधनं फ्लो होताना दिसत नाही, कारण गॅल्व्हनोमीटर डिफ्लॅक्शन आपल्याला 0 दाखवतोय, 0 डिफ्लॅक्शन. म्हणजे याचा अर्थ असा, ए पॉईंट आणि पी पॉईंट या दोघं पॉईंटचं पोटेन्शियल कसं असलं पाहिजे, सारखंच असलं पाहिजे. आणि पोटेन्शियल जर सारखं असेल
तर नॅचरली त्याच्यामध्ये कुठलाही करंट फ्लो होताना दिसणार नाही. मग आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, जर हे ई एम एफ याची ई असेल तर ई इज इक्वल टू के पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय ही लेंथ, समजा ए पी ही जी लेंथ येईल मी L1 म्हटलं, तर या पद्धतीने मला इक्वेशन मिळताना दिसतं. ठीक आहे. आता मी काय करतो की K1 and K2 बोथ आर क्लोज्ड, दोन्ही की मी आता क्लोज करतो म्हणजे दोन्ही बटन मी काय केले, ऑन केले, स्विच ऑन केले. ऑन केल्यानंतर नॅचरली आता इथे येणारं करंट इकडे जातं, इकडे पण जातं. इथं आल्यानंतर करंट मात्र आता ह्या ब्रँचमध्ये पण येणार, म्हणजे इथून पण करंट फ्लो होणार, इथून पण करंट फ्लो होताना आपल्याला दिसतं. म्हणजे हा रेजिस्टन्स आता सर्किटमध्ये आलेला आहे. रेजिस्टन्स सर्किटमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर मी सेम प्रोसेस त्या ठिकाणी अप्लाय करणार. मी काय करणार, जॉकी ए पॉईंटला टॅप केली, गॅरोनोमीटर शोज डिफ्लेक्शन टू द लेफ्ट. बी पॉईंटला जॉकी टॅप केली मी, इट शोज डिफ्लेक्शन टू द राईट. मग परत मी जॉकी टॅप करत येणार, तर कुठेतरी मला पी पॉईंट इथे कुठेतरी मला मिळाला असं आपण समजू. हा तो पी पॉईंट आहे, पी डॅश असं नाव देतो मी त्याला, बरोबर आहे. मग ही लेंथ मी मेजर करणार, ए पी डॅश, हिला आपण नाव देऊन टाकू L2 या पद्धतीने. आता सुद्धा गॅरोनोमीटरचं डिफ्लेक्शन आपल्याला 0 दिसतंय, म्हणजे सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही असा त्याचा अर्थ होतो. पण इथं बघा थोडंसं नीट विचार जर तुम्ही केला तर हे लूप आहे, हे बघा हे लूप आहे. या लूपमध्ये कंटिन्युअस करंट तुम्हाला फ्लो होताना दिसतं. जरी बाहेर गॅरोनोमीटरचं डिफ्लेक्शन इथे करंट तुम्हाला 0 मिळणार, इथून पुढे करंट तुम्हाला 0 मिळणार, पण करंट इथे सेटअप झालेलंच आहे. या लूपमध्ये या रेजिस्टन्समधनं करंट एक फ्लो होतोच आहे. पण गॅरोनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन मला त्या ठिकाणी 0 मिळतं, म्हणजे ए आणि पी डॅश हे दोघं पॉईंट इक्विपोटेन्शियल पॉईंट्स आहेत, म्हणून गॅरोनोमीटरमध्ये आपल्याला करंट मिळत नाही. पण ते जे लूप आहे या लूपमध्ये म्हटलं तुम्हाला या ठिकाणी ई एम एफ किंवा करंट हे सेटअप होताना दिसते. म्हणून आपल्याला हा जो या दोघांमधला जो पोटेन्शियल असतो व्ही, हा पोटेन्शियल आपल्याला त्या ठिकाणी सारखा मिळणार. म्हणून इथं लिहिताना मी काय लिहिलं, ई न लिहिता मी त्याला व्ही लिहिणार, पोटेन्शियल इज इक्वल टू के इंटू ह्याची बॅलन्सिंग लेंथ आपण काढली L2 असं लिहिणार या पद्धतीने. संपलं आपला एक्सपेरिमेंट. आता काय करणार मी, या दोघं इक्वेशनचा रेशो लिहून टाकतो. रेशो घेतल्यावर के कॅन्सल होणार, मला ई अपॉन व्ही इज इक्वल टू मला मिळणार L1 अपॉन L2. आपल्याला काढायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर ची व्हॅल्यू मला काढायची. आता मी काय करतो, आपल्याला माहिती आहे, समजा एक साधा एक रेजिस्टन्स मी लावलेला आहे, त्याच्या अक्रॉस मी सेल कनेक्ट केला आहे, त्याला स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असेल आर या पद्धतीने. तर एक्सटर्नल या रेजिस्टन्सचा अक्रॉस पोटेन्शियल असेल व्ही. याला जर मी ओम्स लॉ लावला तर व्ही इज इक्वल टू मला मिळणार इक्वेशन आय इंटू आर. पण EMF चा जर मी विचार केला, ईचा जर मी विचार केला, तर ई म्हणजे काय, द एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम द इंटरनल रेजिस्टन्स प्लस एक्सटर्नल रेजिस्टन्स असं असतं का नाही. EMF चा अर्थ तो आहे. म्हणजे ईचा जर मी विचार केला तर मला करंट आय इज इक्वल टू टोटल रेजिस्टन्स आर प्लस आर असं मला त्या ठिकाणी लिहायला लागेल, बरोबर आहे. याच्यावरनं आपण इथे जसं ई अपॉन व्ही आपण डिटरमाइन केला, तसं आपण इथे पण ई अपॉन व्ही डिटरमाइन करू. मग ई अपॉन व्ही जर केला म्हणजे ही व्ही ही टर्म मी खाली लिहितो, व्ही इज इक्वल टू आय असं लिहितो मी. इथं पण आय गेट कॅन्सल, मला मिळणार ई अपॉन व्ही इज इक्वल टू आर प्लस आर अपॉन कॅपिटल आर. अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी इक्वेशन मिळणार, बरोबर आहे. आता पुढे जर मी हे इक्वेशन बघितलं आणि हे इक्वेशन बघितलं, दोन्ही इक्वेशन्स, इथं ई अपॉन व्ही इज इक्वल टू मला मिळतं L1 अपॉन L2. इथं ई अपॉन व्ही इज इक्वल टू मला मिळतो आर प्लस आर अपॉन कॅपिटल आर. म्हणजे दोघं इक्वेशनची लेफ्ट हँड साईड सारखीच आहे, म्हणजे राईट हँड साईड पण सारखी असली पाहिजे. म्हणजे मी काय लिहू शकतो, आर प्लस आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू L1 अपॉन L2 असं लिहिता येईल आपल्याला, बरोबर. आपल्याला स्मॉल आरची व्हॅल्यू काढायची, थोडं सिम्प्लिफाय करून इक्वेशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करतो. L2 इज इक्वल टू आर प्लस आर
इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं, हा इकडे केला R इंटू L1 किंवा L1 R असं लिहितो मी, L1 R ब्रॅकेट सोडून घेऊ आपण, L2 R प्लस L2 स्मॉल r इज इक्वल टू L1 R. ही टर्म इकडे पाठवून देतो, म्हणजे L2 R इज इक्वल टू L1 R मायनस L2 R असे येणार. बरोबर आहे. पुढे मी काय करतो, इथून R मी कॉमन काढून घेतो. R जर कॉमन काढला तर मला मिळणार L1 मायनस L2 आणि इकडे मिळतो आपल्याला L2 R. आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची, मी या L2 ला इकडे पाठवतो, म्हणजे R इज इक्वल टू मला मिळणार R इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मिळणार. हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनने आपल्याला त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करता येतो. मग आपण एक साधंसं एक्झाम्पल जर आपण घेतलं, साधं एक्झाम्पल म्हणजे काय करतो मी, समजा मी R हा जो R आहे रेजिस्टन्स, समजा एकची व्हॅल्यू आपण घेऊन टाकू 10 ओम. बरोबर, 10 ओम त्याची व्हॅल्यू मी घेऊन टाकली. त्याच्यानंतर आपण बॅलन्सिंग लेंथ इनिशियली पहिल्या स्टेजमध्ये K1 इज क्लोज्ड, K2 इज ओपन असं कंडिशन घेतली आपण. मग पहिली बॅलन्सिंग लेंथ आपल्याला मिळाली होती AP, तिला नाव दिलं होतं आपण L1. समजा L1 ची व्हॅल्यू मला मिळाली 120 सेंटीमीटर असं आपण समजू, उदाहरण म्हणून. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, सेकंड कंडिशनमध्ये दोन्ही की आपण क्लोज केलेल्या होत्या, K1 पण क्लोज केली आणि K2 पण क्लोज केली, म्हणजे हा रेजिस्टन्स सर्किटमध्ये आला. कारण या ठिकाणी लूपमध्ये फ्लो होताना आपल्याला दिसतं. परत आपण बॅलन्सिंग पॉईंट काढला होता आणि आपल्याला P' वर त्या ठिकाणी नल पॉईंट मिळाला होता आणि आपण AP' ही लेंथ मेजर केली होती. समजा ती लेंथ मला मिळाली L2 आणि समजा ती लेंथ L2 आहे 100 सेंटीमीटर. तर आपल्याला R काढता आला पाहिजे मग आता, कारण आपला जो फॉर्म्युला आहे, मग तो फॉर्म्युला ते किमती पुट केल्या. R इज इक्वल टू कॅपिटल R L1 मायनस L2 अपॉन L2 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे रेजिस्टन्स कसा डिटरमाइन केला जातो ते एक आपल्याला प्रॉब्लेमच्या माध्यमातून तुम्हाला इझिली समजू शकतो, म्हणून मी ते एक छोटंसं प्रॉब्लेम आपण या ठिकाणी न्यूमेरिकल तयार केलं. मग रेजिस्टन्स किती काढलं आपण 10 ओम, इथं मी 10 टाकून देतो. L1 मी घेतली 120, इथं मी 120 लिहितो. मायनस L2 आपली 100, इथे मी 100 लिहितो. डिवायडेड बाय L2 आहे, L2 ची व्हॅल्यू परत 100 आहे माझ्याजवळ. सो R इज इक्वल टू 10 इंटू ब्रॅकेट 120 मायनस 100 म्हणजे मला मिळणार 20 अपॉन खाली 100 ॲज इट इज आहे. 10 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे मला मिळणार 200 डिवायडेड बाय 100 आहेच मला, म्हणजे मला मिळणार 2. 2 0 कॅन्सल झाले, म्हणजे मला R ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळते 2 ओहम. म्हणजे जे आपला पर्पज होता हा एक्सपेरिमेंट बघण्यामागे, की इंटरनल रेजिस्टन्स सेलचा आपल्याला कसा डिटरमाइन करता येईल, हा आपल्या पर्पज होता. पोटेन्शियोमीटरचं हे थर्ड ॲप्लिकेशन आहे. आपल्याला लॅबोरेटरीमध्ये पण हा एक्सपेरिमेंट आपल्याला आहे, तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये पण हा एक्सपेरिमेंट आपल्याला आहे. आणि आपल्याकडे असलेला एखादा लॅप्लान्सेस सेल असेल तर त्याचा आपण प्रॅक्टिकल करत असताना इंटरनल रेजिस्टन्स आपण डिटरमाइन करतो. तर इथं हा जो R असतो त्या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स बॉक्स लावतो आणि सुटेबल रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी काढतो. जसं हा आपण 10 काढलेला आहे आणि आपण L1 ची व्हॅल्यू काढतो, नंतर L2 ची व्हॅल्यू काढतो आणि मग प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला तो जो रेजिस्टन्स आपण दिला असेल त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करता येतो. सो दिस इज वॉट अबाउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. तर हे ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचं. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया, बाकी नंतर आपण पुढच्या पिरियडला बघूया. ठीक आहे, थँक्यू.